अण्णा हजारेनंतर आता अभिजित दिपके मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले दिल्लीचे तख्त. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधी मिळूनही देशपातळीवर पंतप्रधान पदाला गवसणी घालता आली नाही. त्यामुळे दिल्लीच्या सत्ताकारणीत मराठी माणसाचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा अनेकदा होते. मात्र राजकारणात प्रभाव कमी झाला असला तरी समाजकारण आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठी माणसाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. गेल्या 15 वर्षाच्या काळात एक नव्हे तर दोनदा मराठी माणसाने दिल्लीचे राजकीय तख्तपार हादरवून सोडलेला आहे. 2011 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या रूपाने तर आता नव्या दम्याच्या अभिजित दिपके या तरुणाच्या रूपाने मराठी माणसाचा आक्रमकपणा संपूर्ण देशाने पाहिला आहे. इतिहास साक्षी आहे की मराठी माणसाने आपल्या हिमतीच्या जोरावर अनेकदा दिल्लीचे तख्त राखलेलं आहे. मात्र प्रसंग आल्यास ते तख्त हादरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे हे स्पष्ट झालं आहे. 2011 साली अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि भ्रष्टाचाराविरोधात छेडलेल्या आंदोलनाने तत्कालीन UPA सरकार पूर्णपणे हादरले होते. या आंदोलनातून देशात नवीन नेतृत्व उभं राहिले आणि 2014 सत्तांतर झाले. आता 2016 अभिजित दिपके या तरुणाने सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षात अनेक मोठी आंदोलने झाली, मात्र एकाही आंदोलनामुळे मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. तो ऐतिहासिक चमत्कार अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे घडला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.